नमस्कार मंडळी, कशा आहेत सर्व. स्वागत आहे परत एका धमाल व्हिडिओमध्ये. आपण कुठे चाललो आहे? पालखी आणायला. आणि हा जो हायवे आहे आपला, इथून आपण जातो पालखी आणायला. जो इथला हा मेन स्टॉप जो तुम्हाला दिसतो आहे, जो नडगिवे स्टॉप आहे, तिथून आतमध्ये एक रोड जातो. तिथून आपल्याकडे मंदिरात जाण्यासाठीचा रस्ता आहे, जिथे हे मधलेवाडी जसं लिहिलेलं आहे ना, इथून आपण आता सरळ आतमध्ये जाणार. तर एक 2 ते 2.5 किलोमीटर आहे, पण तो डोंगराळ भाग आहे पूर्ण. म्हणजे एक डोंगर चढून आपल्याला पुढे जावं लागतं. आपलं मंदिर जरा लांब आहे. तर सकाळी लवकर निघालेलो आम्ही, एक 4 ते 5 जण होतो आणि अर्ध्यापर्यंत पोचलो. आता उत्सुकता होती ते आपल्याला पालखी आणायची. तर आत्ता आपण पोचलो आहे धारीच्या वडाजवळ. म्हणजे इथे राईट साईडला आहे ना, एक दारीचा वड होता, जिथे हनुमानाचं एक मूर्ती होती. जाता आता आपल्याला वाटेत बकऱ्या भेटल्या. मंदिरेवाले होते ना, त्यांनी ते चरायला घेऊन आलेले. तर नंतर पोचलो आपण मांडावरती पोचलो आपण, जिथे पालखी 8 दिवस राहते. तर इथे पोचल्यानंतर होळीचं वगैरे दर्शन घेतलं आणि आपल्या गांगेश्वर देवाचं, पावनाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्याचं थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि मग निघालो आपण आपल्या मंदिराकडे, जिथे आपलं जे प्रॉपर मंदिर तुम्हाला दिसतं आहे समोर, त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं होतं. तर आपण निघालो दर्शन घ्यायला. तर खूप मस्त आहे मंदिर, नवीनच बांधलं आहे. आय थिंक 4-5 वर्षच झाली असतील. तर खूप सुरेख बांधकाम आहे त्याचं. तर आतमध्ये गेलो आपण दर्शन वगैरे घ्यायला. आणि हा तुम्ही बघताय आतला परिसर आहे, पूर्ण एक नंबर आहे. म्हणजे आमचं मंदिरात ना येणं जाणं फक्त आहे ना सणा दिवशीच होतं. म्हणजे सप्ताह किंवा शिमगा गणपतीतून आपण मंदिरात दर्शनासाठी येतो. तर हा मंदिरातला परिसर आहे. श्री गांगेश्वर मंदिर लिहिलं आहे तिथे बघा. राईट हँड साईडला बाप्पाचं एक मूर्ती आहे आणि लेफ्ट हँड साईडला विठ्ठल रुक्माई. तर हे मंदिराचा गाभारा आहे. इथे दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो पावनाई देवीच्या मंदिरामध्ये. बाजूबाजूलाच आहे दोन्ही, म्हणजे पूर्ण गेट जो आहे दोन्ही मंदिराचा एकच आहे. तर हे पावनाई मंदिर आहे. हे नवीन बांधण्याचं काम पुढील 1-2 वर्षामध्ये करणार आहे. तर आपण इथे वगैरे दर्शन घेतलं आणि परत निघालो आपण पालखी घेऊन घरी जाण्यासाठी. तर सगळे ढोल वगैरे वाजवत होते. आम्ही येईपर्यंत भरपूर लोक आलेही. आणि आल्यानंतर आपण निघालो पालखी घेऊन आपल्या वाडीमध्ये. तर पहिल्यांदा पालखी घेतली होती मी आणि मागे जो आहे तो राजा, ज्याचं लग्न आहे आता 2 तारीखला. तर पालखी वगैरे घेतली आणि निघालो आपण आपल्या परत घरी. नंतर पालखी आली. हायवेला आपण परत पोहोचलो. म्हणजे जिथून पूर्ण दोन्ही डोंगर पार करून आपण परत आलो तिथे. आता एक 10 मिनटावरती आपल्याला फक्त लांब होतं. तर निघालो तिथूनही. दादाने पालखी वगैरे घेतली होती. तर आपल्याकडे तेव्हा एक 10 ते 15 जण जमले. पालखी एकेकाच्या घरामध्ये जायला लागली. तर आता जातो ती साक्षीच्या घरी. तर तिथे काही थोडं शूट केलं, म्हणजे जी आपली परंपरा आहे. पालखी घरी आल्यानंतर लेडीज लोक देवीची ओटी वगैरे भरणं ह्या सर्व गोष्टी करतात. आणि माणसं असतात ती जे देवाची वगैरे पूजा वगैरे करतात. आणि ते सगळे विधी एक अर्ध्या तासामध्ये संपवायचे असतात. त्याच्यामध्ये लाडू वाटणं, बाकी इतर गोष्टी, गाराणे, तर ह्या सगळ्या गोष्टी एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये सगळ्या आटोपल्या जातात. गावची सर्व मंडळी आपल्या पालखीसोबत असते.
दुपारपर्यंत पालखी फिरल्यानंतर मंडळींना जेवणासाठी एका घरामध्ये प्रॉपर सोय केलेली. हर्षूच्या घरी जेवण होतं. तिकडे हे बघताय तुम्ही गावची सर्व मंडळी जेवताना दिसत आहे. तर आतमध्ये अंगणामध्ये आणि आतल्या घरामध्ये पण जेवायला वाढलेलं, कारण एका वेळी भरपूर सारी मंडळी जेवायला पाहिजे त्यासाठी आतमध्ये पंगत वाढलेली. तर हे बघतायत तुम्ही 2 पंगत आतमध्ये आहेत, पंगत बाहेर आहे. त्यानंतर मग पालखी ओंकारच्या घरी जुन्या घरी आली. तर जुन्या घरातल्या पालखीच्या नंतर आपल्याकडे येणार होती.
वडिलांचं नाव सांगा. प्रकाश सावंत. हां, प्रकाश सावंतच्या मुलं. प्रकाश सावंत लग्न का यवत चंद्र घडी घडी बरे पण गणगण
ते तुला नारळ हा पुरवला आणि काय बोलता खोटा खोटा काही करणार काहीच विघ्न असला तुझ्या पायाखाली चेपून ठेव. बाजूने हळवे मार्ग चाललाय. 12 रोग नाही निर्माणाच्या रस्त्या मार्गाच्या मार्गाने लावून द्यायला राजीव नोकरी यांचा ढोरा वाचला मुला बाळा इथून तर मुंबई पर्यंत पण राजीव अरे माझा बाबाचा. आणि सर्व पालखी वगैरे नाचून झाली आहे तर व्हिडिओ इथेच संपवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.